शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो। अतिशय इम्पॉर्टंट हे सगळे प्रश्न या ठिकाणी असणार आहे आणि इंग्लिश, उर्दू आणि मराठी भाषेचा या ठिकाणी वापर केलेला आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नामध्ये। म्हणजे जशा प्रकारे TCL किंवा IBPS म्हणजे 2017 मध्ये आणि 2023 मध्ये जशा परीक्षा झालेल्या आहे मित्रांनो ऑनलाईन, तशाच प्रकारचे प्रश्न सेम टू सेम आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। आणि इथे तुम्हाला इंग्लिश आणि उर्दू ही भाषासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल। प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 3 लँग्वेजचा या ठिकाणी वापर केलेला दिसेल मित्रांनो, फक्त इंग्लिश आणि मराठी व्याकरण छोड़ून। क्योंकि दोस्तों इंग्लिश और मराठी व्याकरण जो है वो आपको मराठी में ही पूछा जाता है, इंग्लिश में ही पूछा जाता है। उसके अलावा अगर आप बाकी क्वेश्चन देखेंगे तो बाकी क्वेश्चन आपको 3 लैंग्वेज में मिलेंगे। तो हम भी यहाँ पर दोस्तों अलग अलग लैंग्वेज का इस्तेमाल जो है इस पूरे वीडियो में करने वाले हैं, जिस तरीके से हम रोज़ाना करते हैं। तर चला व्हिडिओमध्ये पुढे पाहूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉइन करू शकतात मित्रांनो। टेटची TAIT शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात एक प्लेलिस्ट आमच्या चॅनलमध्ये तयार केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आमचे व्हिडिओज पाहू शकतात। तर पाहूया प्रश्न क्रमांक 1। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की खालील आकृतीमध्ये किती सरळ रेषा आहेत, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो की हाउ मेनी स्ट्रेट लाइन्स आर देअर इन द फॉलोइंग फिगर, अशा प्रकारे ते प्रश्न विचारलेला आहे। आणि उर्दू भाषेत सुद्धा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, 5, 10, 9 किंवा 8। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे सरळ रेषा किती आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि ऑप्शन क्रमांक बी जे असेल, ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे, कारण की या आकृतीमध्ये सरळ रेषा किती आहे तर 10 आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 2। ओके, डायरेक्ट स्क्रीनशॉट घेतलेला आहे मित्रांनो, म्हणून इथे क्वेश्चन नंबर 10 दिलेला आहे, परंतु हा आपला प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी हे असणार आहे। प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे की हे बघा, सूचना ABC आणि D मतलब ABC और D नावे दिलेल्या 4 आकृतीपैकी 3 आकृत्या मिळून एक श्रेणी तयार होते किंवा त्यांच्यात या ना त्या प्रकारे साम्य आहे, तर यातील एक आकृती इतरांपेक्षा निराळी आहे। तुम्हाला या 4पैकी वेगळी असंबद्ध असणारी आकृती निवडायची आहे। बघा मित्रांनो, 4 आकृत्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, 1, 2, 3, 4 आणि या 4 आकृत्यापैकी वेगळी आकृती कोणती मीन्स डिफरेंट। ओके, विच इज डिफरेंट। ओके, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। तर हे बघा, A, B आणि C हे जे आकृती आहे ते एकसारखी या ठिकाणी तुम्हाला दिसेल। पहिल्या आकृतीमध्ये 1 आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये 2 दिलेले आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये 3 दिलेले आहे। परंतु मित्रांनो ऑप्शन क्रमांक D जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की या ठिकाणी जी वेगळी आकृती असणार आहे ती असणार आहे ऑप्शन क्रमांक D म्हणजे 4। ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। हे बघा, प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी विचारलेला आहे की ओके, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। आणि प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही प्रश्न वाचू शकतात। पूर्वीच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहे मित्रांनो आणि जशा प्रकारे प्रश्न विचारलेले होते तशाच प्रकारे प्रश्न अपन या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो कि जिस तरीके से आप देखेंगे प्रीवियस ईयर के जो क्वेश्चन थे सेम क्वेश्चन आपको यहाँ पर देखने के लिए मिलेंगे। रक्तल्पता व व्यक्तिमत्व विकारात कोणते लक्षण समान आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। ओके, विच सिम्पटम्स इज कॉमन इन अनेमिया अँड पर्सनॅलिटी डिसऑर्डर, अशा प्रकारे क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। हे बघा, निस्तेज त्वचा, भूक न लागणे, एकाग्रतेचा अभाव किंवा केस गळणे, अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे। आणि बरोबर उत्तर काय असणार आहे, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता संदर्भात प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। एकाग्रतेचा अभाव जे असणार आहे आपलं या ठिकाणी ते बरोबर उत्तर असणार आहे। ओके, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन। ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। ओके, हे बघा मित्रांनो,
प्रश्न क्रमांक 4 अशा प्रकारे या ठिकाणी विचारलेला आहे की भारताकडे ओके डैश डैश च्या मदतीने बुलेट ट्रेन असणार आहे। देखिए भारत के पास किसकी मदद से, कौन सी कंट्री की हेल्प से जो है बुलेट ट्रेन रहने वाली है, अशा प्रकारे क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, जापान, चीन, जर्मनी किंवा इस्रायल। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, जापान काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। हे बघा प्रश्न क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाचवा प्रश्न असेल आपला आय थिंक हा, असे कोणते प्राणी आहेत जे स्वतःचे अन्न बनवतात त्यांना काय म्हणतात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे मित्रांनो की ऐसा एक प्राणी है जो अपना अन्न बनाता है, उसको क्या कहते हैं, अपना खाना बनाता है उसको क्या कहते हैं, अशा प्रकारे क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे। ऑटोट्रॉफ, सॅप्रोफाइट, होटेरोट्रॉफ किंवा इन्सेक्टिव्हिरोस, अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे। आणि ऑप्शन क्रमांक 1 जे असेल, ऑप्शन क्रमांक ए आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, ऑटोट्रॉफ आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। हे बघा क्वेश्चन, पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, हे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की दूषित पानी पिण्याने खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो। ठीक है, खराब पानी पीने से कौन सी बीमारी होती है, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। कारण उर्दूमध्ये सुद्धा क्वेश्चन दिलेले आहे म्हणून आपण उर्दू किंवा हिंदीमध्ये सुद्धा या ठिकाणी बोलत आहोत। दूषित पानी पिण्याने खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो, खराब पानी पीने से कौन सी बीमारी होती है। हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे, एड्स, टायफॉइड, अनोमिया किंवा टेनस, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि लक्षात ठेवा, जे दूषित पाणी पिण्याने खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो, तर टायफॉइड काय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे, टायफॉइड हा आजार होतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे। हे बघा मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे, टेक्नॉलॉजी संदर्भात हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तुम्ही प्रश्न पाहू शकतात, अशी तबकडी ज्यावर आपण माहिती साठवतो, ओके, और डिस्क ऑन विच यू स्टोर इन्फॉर्मेशन, अशा प्रकारे क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो, ओके, जिसमें हम अपनी डेटा रख सकते हैं, सीधे सीधे हम कहेंगे जिसमें हम अपना डेटा रख सकते हैं, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्लेट, डेटा डिस्क, पेपर डिस्क किंवा टीव्ही डिस्क, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। तर हे बघा मित्रांनो, डेटा डिस्क ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। डेटा डिस्क जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक नेक्स्ट क्वेश्चन, ओके, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, तुम्ही फक्त प्रश्नांचं स्वरूप पहा, प्रश्नपत्रिका कशी असते म्हणजे नेमके प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते तुम्ही पाहून घ्या की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता, कारण अभियोग्यता घटकांतर्गत 6 किंवा 7 उपघटक आहे मित्रांनो, आणि बुद्धिमत्ता अंतर्गत 5 किंवा 6 उपघटक तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळेल मित्रांनो, ओके। या ठिकाणी आपण इंग्लिश आणि मराठी व्याकरणचे प्रश्न ॲड केलेले नाही, ते वेगळा विषय आहे। प्रश्न विचारलेला आहे की ट्रोबोलचे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा योगदान म्हणजे त्याने याचा केलेला विकास, ओके, ट्रोबल मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्यूशन टू एजुकेशन वाज इज डेवलपमेंट ऑफ, अशा प्रकारे क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला है। एक ट्रोबल नाम का शास्त्रज्ञ है और उसने शिक्षण क्षेत्र में सबसे बड़ा काम किया है, किसका विकास कर काम किया है, इस तरीके का प्रश्न यहाँ पर पूछा गया। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, शिशु वर्ग, व्यावसायिक शाळा, सार्वजनिक शाळा, लॅटिन भाषा। तर हे बघा मित्रांनो, ट्रोबोलचे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे जे योगदान असणार आहे ते असणार आहे शिशु वर्ग, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, ओके, पुढचा प्रश्न हे बघा मित्रांनो, एक आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की इन द गिवन फिगर बिलो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू, म्हणजे खालील आकृतीमध्ये डब्ल्यू चे मूल्य काय आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, 100, 110, 120, 130, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि
खालील आकृतीमध्ये W चे मूल्य काय आहे? तर हे बघा मित्रांनो 110 जे असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. 110 जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक ओके नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके हे बघा तिन्ही भाषेमध्ये प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रश्न तुम्ही पाहू शकतात. स्वमग्नतेची चिन्ह या वयोगटात प्रथम दिसून येतात. मतलब बच्चे अपने आप में ही व्यस्त होते हैं, अपने आप में ही मग्न होते हैं. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 ते 6 वर्ष, 1 ते 2 वर्ष, 2 ते 3 वर्ष किंवा 5 ते 7 वर्ष. अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रिव्हियस इयर प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि जे स्वमग्नतेची चिन्ह या वयोगटात प्रथम दिसून येते तर ऑप्शन असेल ऑप्शन क्रमांक बी 1 ते 2. 1 ते 2 काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन. ओके व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी आम्ही प्लेलिस्ट सुद्धा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तयार केलेली आहे मित्रांनो. तुम्ही फ्रीमध्ये आमचे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात व्हिडिओ पाहू शकतात. इथे प्रश्न विचारलेला आहे बघा. व्हॉट इज कॉटन केमिकली अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कापूस रासायनिक दृष्ट्या काय आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन खाली दिलेले आहे. कापूस रासायनिक दृष्ट्या काय आहे हे बघा मित्रांनो. अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, मिनरल किंवा चरबी. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक जे बी असेल ते आपला काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 34 या ठिकाणी दिलेला आहे. ओके पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. हे बघा आता प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे हे प्रश्न तुम्ही समजून घ्या मित्रांनो. की इथे दिलेला आहे डायरेक्शन दिलेला आहे की यापैकी कोणती आकृती प्रामाणिक, बुद्धिमान आणि गरीब यांच्या दरम्यानचे नाते दर्शवते. सवाल पूछा गया है कि इसमें से कौन सी शक्ल है, कौन सी आकृति है, कौन सा डायग्राम है जो प्रामाणिक और बुद्धिमान और गरीब इनका रिश्ता दर्शाता है, इनका रिलेशन यहाँ पर दर्शाता है. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि कोणती आकृती जी आहे ते प्रामाणिक, बुद्धिमान आणि गरीब यांच्या दरम्यानचे नाते दर्शवते. तर हे बघा ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. कारण आकृती क्रमांक 1 जे असेल ते प्रामाणिक, बुद्धिमान आणि गरीब यांच्या दरम्यानचे नाते या ठिकाणी दर्शवित आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक नेक्स्ट. ओके हे बघा प्रश्न क्रमांक 37 या ठिकाणी विचारलेला आहे की ओके हे 4 ऑप्शन आले ते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की निर्देश पुढील प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे. मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. दोस्तों देखिए 4 ऑप्शन आपको यहाँ पर दिए गए 20, 21, 30 और 12. अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. ओके तर देखिए मैं आपको बताऊंगा कि 2 से अगर आप 4 ज़्यादा की बात करते हो तो 6 हो जाता है. 6 से अगर आप 6 ज़्यादा की बात करते हो दोस्तों तो 12 हो जाता है. सिंपल सी ट्रिक है. 12 में अब यहाँ से हमने 4 ऐड कर दिया, यहाँ से हमने 6 ऐड कर दिया दोस्तों. उसके बाद अगर आप 8 ऐड करोगे तो क्या हो जाएगा? 20 हो जाएगा. ठीक है. उसके बाद अगर आप 10 ऐड कर दोगे इसमें तो क्या हो जाएगा? 30 हो जाएगा. तो देखिए दोस्तों यहाँ पर हमारा जो राइट आंसर होगा वो 30 होगा मित्रांनो. येथे जे बरोबर उत्तर असेल ते असेल 30 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. जी रिकामी जागा आहे किंवा जी जागा गहाळ केलेली आहे तिथे आपल्याला 30 हा लिहायचा आहे. ओके 12 ज़्यादा 42. ओके 14 ज़्यादा 56. ठीक आहे. अशा प्रकारे इथे प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न. ओके प्रश्न क्रमांक 39. ते PDF प्रमाणे प्रश्न क्रमांक आपण या ठिकाणी बोलत आहोत मित्रांनो. कारण की स्क्रीनशॉट घेऊन ते एकत्र केलेले आहे आणि या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिकेचा सराव या ठिकाणी करत आहोत की खालीलपैकी कोणते विद्युत चुंबकाच्या अंतर्कासाठी सर्वात योग्य आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. हवा,
स्टील, कुनी ऑलय किंवा मऊ लोहे, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि प्रश्न आहे, प्रश्न तुम्ही वाचून घ्या, प्रश्न तुम्ही समजून घ्या. जर तुमचा उर्दू मीडियम आहे, जर तुमचा इंग्लिश मीडियम आहे तर तुम्ही प्रश्न वाचू शकतात मित्रांनो. खालीलपैकी कोणते विद्युत चुंबकाच्या अंतर्कासाठी सर्वात योग्य आहे? तर हे बघा, मऊ लोहे जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी काय असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ओके, प्रश्न वाचून घ्या मित्रांनो. यानंतर आपण ऑप्शन पाहू, कारण की PDF ते थोडेसे हा प्रश्न थोडा या ठिकाणी मोठा प्रश्न विचारलेला आहे आणि स्पेस खूप जास्त दिलेला आहे की GSM, ओके, CDM, GPRS, ओके, या डॅश डॅशच्या संदर्भात संकल्पना आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मिसाईल तंत्रज्ञान, अवकाश उपग्रह तंत्रज्ञान, मोबाईल फोन तंत्रज्ञान किंवा यापैकी कोणतेही नाही, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा, मोबाईल फोन तंत्रज्ञान, कारण तुम्हाला माहीत आहे GSM, CDMA आणि GPRS हे जे असणार आहे ते मोबाईल फोन तंत्रज्ञानमधील संकल्पना असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहत आहोत मित्रांनो. हे बघा, ओके, 4 ऑप्शन आले. ऑप्शन क्रमांक डी 3 दिलेला आहे, तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की हे बघा, सूचना दिलेली आहे, डायरेक्शन दिलेलं आहे की दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा. एका घनावर 4 समांतर काप केल्यावर किती लहान तुकडे मिळतात? अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो की एका घनावर 4 समांतर काप केल्यावर किती लहान तुकडे मिळतात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक बी 5 आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. ओके, पुढचा प्रश्न पाहून घ्या मित्रांनो. खाली 2 ऑप्शन दिलेले आहे, हे प्रश्न तुम्ही पाहून घ्या. ओके, 92, 88, 84 मालिकेतील कितव्या अनुक्रमांचा पद 0 आहे? हे बघा मित्रांनो, 92, 4 - 88, 4 - 84, 4 - 80, 4 - 76, अशा प्रकारे हे या ठिकाणी आपण मानू मित्रांनो. ओके, आता इथे विचारलेलं आहे की या मालिकेतील कितव्या अनुक्रमांकांचे पद 0 आहे? जर मित्रांनो 92 पासून तुम्ही 4 मायनस केला प्रत्येक वेळी तर आय थिंक 24व्या क्रमांकाचे पद 0 असेल, 24व्या. ओके, ओके ओके, बरोबर 24 आपला काय असणार आहे मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जात आहे मित्रांनो. तुमचा आर्ट्स आहे, माझासुद्धा आर्ट्स आहे, परंतु या ठिकाणी मॅथमॅटिक्सचे खूप जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात, ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. काय मुलाचे लिंग निर्धारित करते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. ओके, काय मुलांचे लिंग निर्धारित करते? 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, वडिलांचे गुणसूत्र, आईचे गुणसूत्र, पालकांचे RH फॅक्टर किंवा वडिलांचे रक्तगट. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे, मुलांचे लिंग निर्धारित करते तर वडिलांचे गुणसूत्र. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. हे बघा, क्वेश्चन नंबर 45 PDF प्रमाणे प्रोक्टीन यामध्ये आढळते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, प्रोक्टीन यामध्ये आढळते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि खाली आता आपण ऑप्शन या ठिकाणी पाहणार आहोत. हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रोक्टीन कशामध्ये आढळतो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सर्व अन्न वनस्पती, निवडुंग, मुख्यतः फळ किंवा तृणधान्य, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे मुख्यतः फळ. ऑप्शन क्रमांक 4 जो होगा दोस्तों वो हमारा यहाँ पर क्या होगा, राइट आंसर होगा. यहाँ पर हम शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी के प्रीवियस ईयर के क्वेश्चन देख रहे हैं, जिस तरीके से आपको परीक्षा में पूछे जाते हैं दोस्तों. बढ़ते हम अपने अगले प्रश्न की तरफ. हे बघा, प्रश्न क्रमांक 49 PDF प्रमाणे क्वेश्चन नंबर 49 देखेंगे दोस्तों. हम यहाँ पर प्रश्न पूछा गया है कि आप देख सकते हैं. ओके,
दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहर काढ़ा। है बघा, वेगळे मतलब जो अलग है, जो पर्याय आपको दिए गए और जो शब्द डिफरेंट है, जो अलग है, उसको हमको यहाँ से क्या करना है, बाहर निकालना है, मतलब उत्तर बताना है। बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही ऑप्शन पाहू शकतात, टोपली, वाडगे, बॅग, सुरी। तर हे बघा मित्रांनो, यहाँ पर क्या अलग है, सुरी। सुरी हे जे असेल ते आपला वेगळा असणार आहे आणि ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर ओके मित्रांनो, ओके 20 प्रश्न झाले आपले आजचे। हे 20 प्रश्न आपण या ठिकाणी आणले होते मित्रांनो तुमच्यासाठी आणि मोस्ट IMP हे प्रश्न असणार आहे परीक्षेच्या दृष्टीने, कारण की प्रश्नपत्रिका कशी असते, प्रश्नपत्रिकेचा स्वरूप कसा असतो, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, अभियोग्यता म्हणजे काय, अभियोग्यतामध्ये उपघटक किती, बुद्धिमत्ता म्हणजे काय, बुद्धिमत्तामध्ये उपघटक किती, हे सर्व नॉलेज आपल्याला पाहिजे मित्रांनो। आणि जवळपास 6 महिन्याचा तुमचा नियोजन पाहिजे मित्रांनो, कारण की 200 मार्काची ही परीक्षा असते आणि यासाठी फक्त 120 मिनिट म्हणजे 2 तास आपल्याला या ठिकाणी दिले जातात मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण की जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत जास्त डेटा या संदर्भात उपलब्ध नाही मित्रांनो। तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।